जाऊ बाई, निघायचं ना? अहो पगाराचा दिवस नाही, जर उशीर झाला ना तर पगार थांबवायचे हो आपला. निघायचं ना, निघायचं. एक मिनिट शाले. किती हिशोबाची जुळवाजुळव करावी लागते ना जाऊ बाई. काय पर्याय आहे का शाले? तर कसं या घरच्या सुना असून सुद्धा अशी हात पसरून भीक मागायला लागते. आपल्या खानदानीपणाची लाज सगळ्यात जास्त कधी निघते माहितीये शाले? जेव्हा त्या चोरटीकडे भीक मागायची येळ येते. पण जाऊन हात पसरायचे, मग ती तुकडं फेकणार आणि तेच आपण झेलायचे आणि गोड मानून घेऊन यायचे. मला भिल्लय राग येतोय जाऊ भाई. तुम्हाला माहितीये माझी आई म्हणायची, शाले तू काळ्या जिबीची. आता या काळ्या जिबीनच असा शाप देते ना. हे अर्जुन भाऊजी तिला आपल्या उरावर बसून लय नाचवताय ना, लय सूड घेताय आपला. यांना नाही भिकेचे दिवस दाखवले ना तर नावाची शाली नाही. शालीची बोली, लिमलेटची कोळी. तोंडात साखर पडो शाले. चल निघूयात, पैसे घेऊयात. जवाचं गहू तवाची पोळी. ए तू काय बसलीस? चल निघ, रांगेत उभी राहा. चला, हे एक चांगलं झालं म्हणायचं. या घरात कोणाला तरी त्यांची लायकी दाखवण्यात आली. रांगेत तर मी आत्ताही उभी राहणार नाही, कारण पैशांची गरज मला नाही, तुम्हाला. अगं बाई, कोणाचे पैसे तेवढे? ही तुमची लाईफ. अरे पारस, इमर्जन्सी नसेल तर नंतर कॉल करते. खुश नाही? तू अशी ट्रीटमेंट मध्ये सोडून कशी काय आलीस? आम्ही आणलंय तिला. तिच्या सख्या मुलानं आणि भावानं. तुम्ही इथं का आलात? चला निघा. आम्ही जायला नाही आलो, आमच्या हक्काचे ते परत खायला आलो. ए चला निघा. थांब अर्जुन, कुठेही जाणार नाही.
एक मिनिट कृष्णाई, तुला तुला लक्षात येत नाहीये का? तू स्वतःच काढलेस यांना घराबाहेर. पण आता आम्हीच सांगतोय ते कुठेही जाणार नाही. हा बोल पारस, काय झालं? काय मदर मौलीला ऍडमिट केलंय? पारस काय झालं? अचानक कशी काय आली चक्कर? तू कुठे जाता? डॉक्टर काय म्हणले? हॅलो पारस, डॉक्टर काय म्हणले? शुद्धीत आली आहे ना ती? बोलते ना पारस, तिला सांग सावी येणार आहे, काळजी नको करूस, कळलं? एक मिनिट, तुला लक्षातच येत नाहीये? ए तुम्ही बघत काय बसलाय? चला निघा. तुम्हाला ऐकू येत नाही का? निघा. ए आम्ही कुठेही जाणार नाहीये. ए बलराम, तुझी गुंडगिरी बंद कर. त्यांना तुला काहीतरी सांगायचंय, ते तुला ऐकून घ्यावं लागल. धन्यवाद ताई. आज ना मी तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे. त्या गोष्टीचं नाव आहे आयत्या बिळावर नागोबा. फासा पलटलाय अर्जुनराव, फासा पलटला. एक पाप लपवण्यासाठी बाळासाहेबांनी एक रोग घरात आणला आणि त्या रोगाचं नाव म्हणजे अर्जुन. पण त्याला आदर्शाचा मुलामा देऊन आमच्या समोर ठेवला. हे ऐकून घ्यायचंय मी. मामा काय बडबडतोयस तू? खरं तेच बडबडतोय विद्या. लई विचार केला मी, लई विचार केला. हा अर्जुन जो एवढा माज करतोय, एवढा उन्माद करतोय, त्याच्या मागचं नक्की कारण काय असेल? खूप खणलं विद्या, मग खपाड हाताला लागला. कृष्णा याला शांत बसायला सांग, नाहीतर मी मारेन याला. ए चुप. कृष्णा आहे काय? कृष्णा आहे ही तुझी आई नाहीये, ही फक्त आमची आई. आणि इथलं कोणी तुझं नाही कळलंय? तुमच्या सगळ्यांपेक्षा जास्त ना ती माझी आई आहे. शांत बसायचं. दादा, तुझे बोलत होतास, तुझं बोलणं पूर्ण कर. सांगायला अतिशय वाईट वाटतं. बाळासाहेब खोपडे या वाड्याचे मूळ मालक, त्यांची मुलगी भीमाबाई खोपडे. भीमाबाई खोपडे या लग्ना आधीच पोटूशी राहिल्या आणि त्यांनी एका बाळाला जन्म दिला. तुला कळतंय तू माझ्या आईबद्दल बोलतोयस ते?
तोंड बंद. भीमाबाई सुद्धा तुझी आई नाहीये. भीमाई सुद्धा तुझी आई नाहीये. त्याचं बोलणं पूर्ण ऐकून घे. तर लग्न आधीच भीमाबाईला पोर झालं ही गोष्ट जेव्हा बाळासाहेबांना कळली तेव्हा ते प्रचंड संतापले आणि त्यांनी नोकरानी करवी त्या बाळाला मारून टाकलं. आणि भीमाबाईला असं सांगण्यात आलं की तुझं बाळ जन्माला आल्याबरोबरच मेलं. या गोष्टीचा भीमाबाईनं इतका धसका घेतला की ते बेशुद्धच पडले. तेव्हा डॉक्टर म्हणले भीमाबाईंना जर या धक्क्यातून बाहेर काढायचं असेल किंवा जिवंत पाहायचं असेल तर त्यांच्या पदरात एक बाळ टाका. खोटे खोटे हे सगळं. सगळं खोट आहे. मी सत्यान सत्यच बोलतोय. जे जे बोलतोय ना त्या सगळ्यांचे पुरावे देणार. भीमाबाईचं बाळ गेलं आणि त्याच वेळेस त्याच दवाखान्यात एक बाळ जन्माला आलं. त्या बाळाचा बाप कमळ्या बाईला भिकारी बेवडा कष्ट्याळ. तर त्याचं म्हणणं होतं की हे बाळ पनवती आहे कारण ते जन्माला येताच त्यानं आपल्या आईला खाल्लं म्हणून तो कचरा कुंडीत टाकायला निघाला. आणि तेव्हा तिथे बाळासाहेबांचा विश्वासू नोकर यानं त्या कमळ्या बैलाटला पैसे देऊन बाळ विकत घेतलं आणि ते भीमाबाईंच्या पदरात टाकलं. बलराम जरा घेऊन ये बरं प्रदीपरावांना. काय बाबा हल्ली सगळ्यांना पुरावे द्यावे लागतात ना. आणि मगाशी सांगितलं पुराव्याशिवाय आपण बोलत नाही. या 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 प्रदीपराव या. ओळखलं का? गावातले सगळे लोक याला वेडा म्हणून ओळखतात. मंदिरासमोर बसणारा आणि एकेकाळी बाळासाहेबांचा अतिशय विश्वासू नोकर होता. त्याच वाड्यात काम करायचा. यांनीच केला तो कार्यक्रम. आयुष्य बदलून टाकलं. या बाळाबाईलाचं हाच बाळाबाईला टाकलं.
अर्जुन कवठेकर म्हणून आपल्याला माज दाखवतोय. आणि खरं तर याच्यामध्ये ना भीमाबाईचं रक्त आहे ना दाजींचं म्हणजे भालचंद्र कवठेकरांचं रक्त आहे. तर याच्यात रक्त आहे तर बेवडा घष्टाळ भिकारी कमळ्या बैलाट हो कमळ्या बैलाट. हा बघ तुझा बाप कमळ्या बैलाट. कधी भेटायची इच्छा झाली तर सांग, पत्ता देतो. गावच्या दारूच्या गुत्त्यावर भेटेल. हा तुला आता अजून पुरावे पाहिजे असतील नाही का? देतो ना देतो. घे. अरे घे ना घे. बाप कमळ्या बैलाट, पार्वती बैलाट आई आणि पोरगा बाळ्या बैलाट. याचे 100 पुरावे मी सुद्धा गोळा करू शकतो. हे असे फेक आणि डुप्लिकेट झेरॉक्स याच्यासारख्या नीच माणसाला तयार करणं अवघड नाहीये कृष्णाई. बरोबर. झेरॉक्स नाही का? ओरिजिनल असताना तर तुझ्या तोंडावर फेकून मारला असता रे. होता ना ओरिजिनल. चाली कुठे होता ग बाई ओरिजिनल कागद? भीमाईच्या खोलीत जपून ठेवलेलं होतं, पण मी दिलं की तुम्हाला. दिला ना, पण तो चोरीला गेला. एका अट्टल चोरानं चोरला तो. बुरखा पांघरून. आणि तुला तर माहितीये आपल्या घरात अट्टल चोर कोण येते? करेक्ट, सावित्री. हे खरंय. हे बघ अर्जुन, मी फक्त अच्छा 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 अच्छा. सावित्री मॅडम, हा तोच कागद आहे का जो तुम्ही माझ्याकडे घेऊन आला होता? अच्छा, म्हणजे
तुम्हाला त्यावेळी कळलं होतं का आपला अर्जुन आळ्या बैलाट आहे? ह्याचाच शोध घेत होता का तुम्ही? हे बघ अर्जुन, ऐक. अर्जुन, मला फक्त एवढंच माहिती की हे दोघं तुझ्या विरुद्ध काहीतरी कांड करत होते. बाकी या प्रकरणाबद्दल मला काही माहिती नाहीये. तुला हे सगळं आधीपासून माहित होतं, म्हणजे माझ्या विरुद्धच्या अशा कटकारस्थानामध्ये तू पण होतीस. अरे मी तुझ्या बाजूनी आहे, तुझ्या बाजूने शोध घेत होते. विश्वास ठेव.